भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। विलास लांडे राष्ट्रवादी अजित पवार गटातले माजी आमदार आहेत। विलास लांडे आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर आहेत की काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। विलास लांडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर आहेत की काय असं सध्या बोललं जातंय, कारण लांडेंनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। विलास लांडे हे खरं तर अजित पवार गटातले माजी आमदार आहेत, मात्र सध्या ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। मंदार, शरद पवार आज सकाळपासून लोकांना भेटतायत आणि त्यासाठी वेगवेगळ्या मतदारसंघातून जे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत ते शरद पवारांना भेटण्यासाठी पुण्यातील त्यांच्या आधी घरी होते आणि त्यानंतर शरद पवार त्यांच्या कार्यालयामध्ये देखील लोकांना भेटण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत। आणि त्यामध्ये पुण्याचे माजी विभागीय आयुक्त आणि मान खटाव मतदारसंघातून इच्छुक असलेले प्रभाकर देशमुख यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्याचबरोबर भोसरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलास लांडे यांनी देखील शरद पवारांची भेट घेतलेली आहे। आणि साहजिकच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये विलास लांडे हे शरद पवारांकडे येऊ शकतात का याची चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे। ठीक आहे मंदार, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।